एमटी दाखवली की लोक म्हणतात स्प्लेंडर विकली काय, आणि स्प्लेंडर दाखवली की म्हणतात एमटी कुठे गेली. आता मीनं नेमकं करा काय, देवानं मला 2च हात दिलाय, मी ऍट अ टाइम एकच गाडी चालू शकतो. पण ते सगळं जाऊ द्या, मला जेवण करायला बोलायला होतं कोळंब्या. भागवत सप्ताहाची समाप्ती होती म्हणून. पण भागवत सप्ताह आपल्या आवडत्या ठिकाणावर होता. धरणाले या बारीनं फुल पाणी आहे, आणि त्यातल्या त्यात हे पोट्टेवाटी जमा हो राहिले. अरे तुम्ही जा रे म्हटलं उठून, एखादा जर पडला तर लोक मास नाव घेतील, पण कशाचं काही ते काही ऐकायला तयार नव्हते. भागवत सप्ताह नदीच्या काठावरच होता. तेवढ्यात मला शेलापूरचे उमेश भाऊ भेटले. चला म्हटलं आता याच्या सोबतच जेवण करायला बसू. बायाची पंगत होती, मग आम्ही बसलो जेवायला. 360च्या स्पीडनं जेवण टपलं, आपल्या एमटीची चाबी दिली उमेश भाऊला. पण मीनं घेतली त्याची शाईन. उमेश भाऊले म्हटलं पा चालून आपली एमटी कशी वाटते. आता तुम्ही म्हणसान हे उमेश भाऊ कोण, ते आहेत शेलापूरचे, मा गावापासून लय दूर राहतात, पण तरी बी ते माझ्या जवळचे मित्र आहे. त्यानं एमटी चालवत आणली बायपासलो, तटून ते गेले घरी, आणि मी चाललो आता वापस नांदूर, काऊन की आपल्या पियुष भाऊचा बड्डे होता. त्याच्या दुकानात जाऊन त्याला बड्डे विश केलं. त्याला केक खाऊ घालून गव्हाचा बियाणा आणण्यासाठी मी आलो कृषी केंद्रावर. तरी बिल केलं आणि गव्हाचं बियाणा घेतलं. तेवढ्यात मला हे तरवाडीचे भाऊ भेटले, म्हणत आपल्या चॅटोत टाका बियाणा, मी तुम्हाला घरलोक नेऊन देतो. चला बा, हे एक गोष्ट चांगली झाली, आपली ओळख असल्याचा कुठे ना कुठे आपल्याला फायदा झाला. मग बियाणा दिला, ऍटोत टाकून नांदुऱ्याला केला टाटा, आणि